मी नेहमी म्हणते, की तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिनं हा प्रॉब्लेम नाहीये, प्रोटीन हा प्रॉब्लेम नाही. खूप लोकांना असं वाटतं, हो, की हो. शाकाहारी म्हणजे प्रोटीन कशातून मिळणार? हं, भरपूर मिळणार आहे. तुम्हाला भरपूर मिळू शकतं. फक्त तुम्हाला ते कसं घ्यायचं आणि हं. मग तिथे तुम्ही नाही म्हणू शकत, की मला फक्त तुरीच्याच डाळीचं वरण आवडतं. नाही, मग तुम्हाला मूग, मसूर, सालीसकटची, सालाशिवायची, कुळीथ सगळंच आवडायला लागतं किंवा आवडत नसेल तरी तुम्हाला ते घेणं घेणं आवश्यक आवश्यक आहे. आहे. मग तुम्हाला प्रोफाईल मिळतो आणि धान्य आणि कडधान्य किंवा डाळ ह्याचं कॉम्बिनेशन प्रत्येक म्हणजे प्रत्येक आपल्या मुख्य खाण्यामध्ये जातंय ना, हे शक्यतो बघावं. सो मग डाळींची व्हरायटी तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि मग धान्य आणि कडधान्याचं सप्लिमेंटेशन आपण त्याला हो. म्हणूया किंवा पूरकता म्हणूया. सो पारंपरिक जे अगेन आपले संपूर्ण भारतात ज्या पद्धतीने खाल्लं जातं, उदाहरण जर तुला द्यायचं झालं तर साऊथमध्ये अगेन जे सगळं इडली, उत्तप्पा आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ राईस अँड डाळ. हं. आपल्याकडे वरण-भात आहे, मुगाच्या डाळीची खिचडी आहे, त्याच्यानंतर थालीपीठाची हं, भाजणी हं. आहे. इट्स एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ राईस अँड म्हणजे हो. धान्य आणि कडधान्याचं. नॉर्थमध्ये गेल्यावरती राजमा चावल आहे. हं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगेन किंवा दाल-बाटीचे वेगवेगळे म्हणजे आपण वरणफळं म्हणून खातो, कोणी दाल-बाटी म्हणून खातो, हो, हो. कोणी अजून काही. सो हे सगळं सीरियल पल्सचं कॉम्बिनेशन आहे. सो तसं मिळणार आहे. फक्त कॉन्शियसली खायला लागेल, हे नक्की.